शुभाशीर्वाद. आपण सर्वजण आज 7:30 ते 9 वाजेपर्यंत शुभ वेळेवरती लक्ष्मीपूजन, घरच्या आवश्यक असलेल्या सर्व वस्तूंचं पूजन, धनधान्याचं पूजन करून वर्षभर आम्हाला सर्व प्रकारची धनसंपदा असो, धान्य संपदा असो, यामध्ये भरभराट होऊ दे. सर्व दृष्टीने आम्हाला कुठल्याही प्रकारे तुटवता पडू नये, उलट पक्षी जास्तीत जास्त वृद्धी व्हावी, अशा प्रकारची प्रार्थना करून आपण आज लक्ष्मी मातेचं पूजन केलेलं आहे. लक्ष्मी हे अष्टलक्ष्मी आहेत. धनलक्ष्मी, धान्यलक्ष्मी, संतानलक्ष्मी वगैरे वगैरे. आपल्या मुलांना देखील आपण मिष्टान्न देऊन त्यांची पूजा किंवा औक्षण करून घरामध्ये, मंदिरामध्ये किंवा गावच्या देव मंदिरामध्ये, आपल्या घरच्या देव्हाऱ्याजवळ, चौकटीमध्ये, मागे पुढे जिथे कुठे बाहेर घरात प्रवेश करण्याची स्थिती आहे त्या प्रत्येक ठिकाणी दिवे लावून आपण लक्ष्मी मातेचं अत्यंत आनंदाने स्वागत केलेलं आहे. आणि याच वेळेला वेगवेगळ्या ठिकाणी लक्ष्मी माताच्या कृपेने पण काही लोकांना केवळ वर्षाचा शिडकाव झालेला आहे, तर कित्येक ठिकाणी महापूर आलेला आहे. यावर्षीची एकूणच स्थिती पाहता अशा प्रकारची 100 वर्षात पाहिली नाही. असा एक वेगळाच सुखदुःखाचा असा भाग आपल्याला यावर्षी पाहायला मिळतो आहे. अनेकांना वेगवेगळ्या प्रकारचा आनंद प्राप्त होतोय. ज्या घरामध्ये 2-3 बायका आहेत, त्यांना, शेतकरी आहेत, त्यांना शासनाने जेवढी मदत करता येईल तेवढा करण्याचा प्रयत्न केलेला असला तरीही देखील आज अनेक लोक अतिशय दुःखात, कष्टात आहेत. याचबरोबर मुलांच्या परीक्षा, शाळा, त्याबद्दलची फी किंवा इतर काही वर्ग लावणे असतील, क्लासेस वगैरे, तर या सगळ्यांचा विचार करता आज लोकांना लक्ष्मीची अत्यंत आवश्यकता आहे. एक उत्तम अशा प्रकारचं आणि त्या सुभाषितकाराने स्पष्टपणे सांगितलेलं आहे की आम्हाला या दिव्याची पूजा करत असताना, लक्ष्मीची पूजा करत असताना किंवा हा सर्व आनंद साजरा करत असताना संपूर्ण जगाचा, विशेष करून भारतीय असा शब्दप्रयोग जरी वापरलेला असला तरी भारत हा फक्त केवळ इंडिया म्हणजे भारत असा अर्थ नाही आहे. भारत, भा म्हणजे तेज, जिथे जिथे सूर्याचं तेज आहे, सूर्याचं किरण आहे, त्या त्या ठिकाणाला भारत असं या सुभाषितामध्ये म्हटलेलं आहे. आणि भवतो विपुल सस्य श्यामलेयन धरित्री धृतिमती बलवंती भारतीया भवन्तु सकल जनहितार्थम शासितारो यतन्ताम तिमिर विलय काले स्वागतन दीपलक्ष्म्याः असं म्हटलेलं आहे. दीपरूपी लक्ष्मीचं, तेज प्रकाशाचं या वेळेला पूजन करत असताना, प्रार्थना करत असताना, भवतु विपुल सस्य श्यामलेयम धरित्री, ही धरती, ही पृथ्वी कशी हो, तर अतिशय, भवतु विपुल, विपुल म्हणजे अतिशय प्रचंड अशा प्रकारचं, भवतु विपुल सस्य श्यामलेयम धरित्री, या धरतीवरती धान्य, वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पती किंवा आम्हाला आवश्यक असलेली फळं, फुलं इतकी पिकू देत की आम्ही उपभोग घेऊन सुद्धा शिल्लक राहिलं पाहिजे आणि ते इतर कोणाला द्यायची आवश्यकता भासली तर आम्ही ते दिलं पाहिजे. आम्ही मुळातच त्याचे देण्याचा व्यवहार पहिलाच करत असतो. देवाला आम्ही मृत्यू लोकात वावरत असलो तरी आम्हाला स्वर्ग लोकात राहणाऱ्या देवांची आणि पाताळात राहणाऱ्या राक्षसांची सुद्धा कीव येते, दया येते. आणि म्हणून आम्ही सर्वांनी पहिली भाकरी ही भूर्भुव स्वहा महाजनः तपः, स्वर्गात किंवा स्वर्गीय काम करणाऱ्या संत महंतांना, आणि शेवटची भाकरी तळ, अतळ, वितळ, तळातळ, रसातळ, जे दुष्ट आहेत, दुःखी आहेत, दरिद्र आहेत अशा लोकांसाठी अशी परंपरा आमच्याकडे आहे. पहिली भाकरी खायची नाही, शेवटची भाकरी खायची नाही.
ही प्रत्येक घरातली परंपरा आहे. बघा तुम्ही, खरोखर या धर्माच्या एकाच सूत्राप्रमाणे आपण सगळे वागलो असतो तर आज कुणीच उपाशी राहिला नसता. आणि मग कशाला नक्षलवाद येतोय, कशाला आतंकवाद येतोय, कशाला कोणी कोणाकडे चोरीमारी करायला जाईल. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, हा सगळा आटापिटा कशासाठी आहे तर वितभर पोटासाठी आहे. जेवढं आपण हे सगळे प्रयत्न करतो आहे ते पोट भरण्यासाठी करतो आहे. आणि पुन्हा जे पोट ज्या शरीराला सामावलेलं आहे त्या शरीराला अजून आम्ही आनंदी ठेवण्याचा किंवा त्याला सुशोभित करण्याचा प्रयत्न करत आहोत. हे उठणं, तेल, चंदन वगैरे का लावायचं आहे? किती तुम्ही ह्या वस्तू लावल्या तरी प्रेताला काही सुगंध येत नसतो, दुर्गंधच येत असतो, हे आम्हाला सगळ्यांना माहित आहे. तरी सुद्धा जिवंत असलेल्या शरीराला जास्तीत जास्त सुगंधित ठेवण्याचा प्रयत्न आपण करत असतो. मात्र हा बाह्य उपचाराने सुगंधित करण्यापेक्षा अंतरंग शुद्ध करून नामजपाच्या माध्यमातून, ध्यानाच्या माध्यमातून अंतरंग शुद्ध झालं पाहिजे. आपणा सगळ्यांना माहित आहे, संत शिरोमणी मन्मथ माऊली असू देत, संत ज्ञानेश्वर असू देत, किंवा अधिक अलीकडे होऊन गेलेले अनेक संत महात्मे आहेत. मग यशवंत बाबा असतील, लिंगेश्वर महाराज असतील, किंवा पावसचे महाराज असतील, अनेक महाराज छोटे मोठे. आपण अगदी आमच्या गुरुवर्यांचा जरी लिंगैक्य मल्लिकार्जुन शिवाचार्य महाराजांचा विचार केला तरी सुद्धा आम्हाला ही गोष्ट प्रकर्षाने जाणवते की 3 दिवस त्यांचा देह आपण पालखीत घालून इकडे तिकडे फिरवत मिरवत होतो, परंतु त्यांच्या शरीराला कसलीही दुर्गंधी येत नव्हती. हे सत्पुरुषांचं वैशिष्ट्य आहे. अनेक महात्मे, अगदी कराडचे भगवान मामा म्हणून होते, डॉक्टरने ते गेले म्हणून सांगितलं, ते म्हणले ठीक आहे मला इथं थांबायचं नाहीये, चला. तरी पण डॉक्टर ऐकले नाहीत. शेवटी दुसऱ्या दिवशी मामानी आपण गेलो असं जाहीर केलं. डॉक्टरने सांगितलं हे मयत झालेलं आहे. सगळीकडे प्रचार झाला, बातम्या आकाशवाणीला इकडे तिकडे आल्या. कात्रज घाटात येईपर्यंत ते मेलेलेच आहेत अशा प्रकारचा प्रचार सुरू होता. कात्रज नंतर त्याने हळू पाय हलवायला सुरुवात केली, त्यांच्या भुवया हलू लागल्या, बुबुळ हलू लागली. सातारला आल्यानंतर तर ते व्यवस्थित बसले. कराड जवळ आले का नाही, मठ जवळ आले का नाही विचारलं, आणि त्यानंतर ते 21 दिवस होते. त्यांच्या शरीरावर अनेक प्रकारचे प्रयोग केले, डॉक्टरना त्यामध्ये काही यश आलं नाही, पण मात्र ते 21 दिवस व्यवस्थित राहिले. मठात त्यांनी सांगितलं की काही नाही, 3 पारायण करा. त्या 3 पारायणाचा अर्थ आपणाला कळला नसला तरी 21 दिवस का, तर स्वर्ग, मृत्यू आणि पाताळ, आम्ही पुण्यकर्म केले की स्वर्गात, दुष्कर्म केले की पाताळात, आणि पापस पुण्य समस्थिती तेने मानव जन्म प्राप्ती, अशा प्रकारचं आमचे अनुष्ठान सुद्धा 21 दिवसाची असतात. यामध्ये सुद्धा हाच त्रैलोक्याचा त्रिदलम त्रिगुणाकारम त्रिजन्म पाप संहारम असं म्हटलेलं आहे. त्रिजन्म म्हणजे मागचे 3 जन्म असं नाहीये, स्वर्गातला जन्म, मृत्यू लोकातला जन्म आणि पाताळ लोकातला जन्म अशा अर्थाने सांगितलेलं आहे. हे आम्ही दृढपणे लक्षात ठेवलं पाहिजे. आणि या सगळ्या गोष्टीचा विचार करता आजची स्थिती जी आहे किंवा आज आपण जे जगतो आहे, या जगण्यामध्ये स्वर्गातल्या लोकांना देखील आणि पाताळातल्या लोकांना देखील, कारण कोण स्वर्ग बघायला गेलेला आहे माहित नाही आपणाला, परंतु सगळ्यात महत्वाची गोष्ट की सगळ्या प्रकारची सुख संपदा असताना सुद्धा विरक्त जीवन जगणारे अनेक लोक आहेत. लिंगैक्य डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य अहमदपूर महाराज असतील, किंवा आता सुद्धा मन्ना महाराज म्हणून आहेत, किंवा जे ओम शांती म्हणून आपण प्रजापिता म्हणून ज्यांचं नाव घेतोय ते ब्रह्मग्रस्त, काय त्यांची अवस्था आहे. कोट्यावधी अब्जावधी रुपयांचा त्यांचा हिऱ्याचा व्यापार होता, त्याला काय कमी होतं, पण त्या माणसाने ते सर्व बाजूला ठेवलं. रामदेव बाबा आपण बघता आहात, रामदेव बाबांना काय कमी आहे, अब्जावधी रुपयाची स्टेट आहे, तरी सुद्धा साध्या सतरंजीवर किंवा घोंगडीवर झोपतात. ते गादीवर वगैरे कुठे बसत, म्हणजे बसतात कार्यक्रमासाठी, परंतु झोपताना मात्र साध्या शेणकाला टाकलेल्या खोलीमध्ये व्यवस्थित रीतीने ते राहतात. हेलिकॉप्टर मधून फिरतात, विमानातून जातात, सगळा बाह्य जीवनाचा विचार करत असताना या सगळ्या सुख उपभोग घेत असतात. पण मात्र प्रत्यक्ष जीवन जगत असताना साधे कपडे,
एक कपडा भगवा असतो, तोच अंगाला गुंडाळलेला असतो, दुसरं काहीही नाही. अशी अनेक माणसं आपल्याला या मृत्यू लोकामध्ये बघायला मिळतात. या सगळ्यांच्या पाठीमागचा हेतू एकच आहे की कितीतरी मोठी संपदा जरी असली तरी, स्वर्गसुख जरी असलं तरी सुद्धा आत्म्याला याचा काहीही आनंद नाही. आणि पाताळात गेला, रो रो यातना झाल्या तरी आत्म्याला त्याचा काहीच संबंध नाही आहे. देह मात्रेनं या गोष्टी आहेत. म्हणून तर संत म्हणतात, कधी मरू कधी मरू, कधी देहाते विसरू. जोपर्यंत देह आहे तोपर्यंत आशा इच्छा सगळ्या गोष्टी असतात. इथे आज लक्ष्मी पूजन करत असताना आम्ही सर्वजण एकाच विचाराने होतो की कोणत्याही परिस्थितीमध्ये आम्हाला या भौतिक गोष्टीचा लाभ व्हावा. लक्ष्मीचं पूजन करण्यामध्ये आमचा हेतू एकच आहे, परंतु खऱ्या अर्थाने आध्यात्मिक जीवनासाठी एक वेगळी लक्ष्मी पूजा आपण लक्षात ठेवली पाहिजे. आणि ते लक्ष्मी पूजन म्हणजे आपले डोळे मिटले पाहिजेत आणि आत अंतर्ज्योत जागृत झाली पाहिजे. ज्या वेळेला अंतर्ज्योत जागृत होते त्यावेळेला आतून पूर्ण प्रकाश दिसतो. लक्षात ठेवा, आपण भौतिक जीवन जगत असतो आणि हे जीवन जगत असताना आपल्या चर्मचक्षुला सर्व काही दिसत असतं, पण तरी देखील माझं माहेर, माझं सासर, माझी सासूरवाडी, माझं गाव, मी नोकरीला असलेलं गाव, मी अमक्या तमक्या तीर्थक्षेत्राला गेलो, हे सगळ्या गोष्टी तुम्हाला एका वेळेला दिसतात. त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा व्यत्यय येत नाही. ह्याची गोष्ट कोणती असेल तर आपण लक्षात ठेवली पाहिजे की आपल्या जीवनामध्ये भौतिक गोष्टीपेक्षा आत्मिक गोष्ट अत्यंत महत्वाची आहे. जोपर्यंत आपणाला आत्मचिंतन, आत्मकल्याण समजत नाही तोपर्यंत आपण करत असलेल्या सगळ्या गोष्टी व्यर्थ आहेत. रोज आम्ही शिवपाठ करतो, कांतापुत्र वित्त देहादी प्रपंच दिसतसे साच परी मिथ्या. पण मिथ्या मानतोय का? नाही, उलट आपण त्यामध्येच गुंतून आहोत. तुम्ही बायका पोरात गुंतून असता, आम्ही शिष्य मंडळीत गुंतून असतो. सगळेजण आपण भौतिक दृष्टीनेच विचार करतो आहोत. आज सुद्धा आपण पैशांची पूजा केलेली आहे, सोनं नाणं जे काय अलंकार आहे त्याची पूजा केलेली आहे. हे सर्व कशासाठी आहे? हे शरीर धर्मासाठी आहे. आत्म्यासाठी मात्र यातली कोणतीच गोष्ट नाही आहे. आणि खऱ्या अर्थाने आपणाला आत्म्यासाठी पूजा करणं आवश्यक आहे. आत्मचिंतनाची आवश्यकता आहे, आत्मप्रेरणेची आवश्यकता आहे, आत्मकल्याणाची आवश्यकता आहे. आणि ते कल्याण साधण्याकरता ज्याची आवश्यकता आहे ते सर्वात श्रेष्ठ लक्षण कोणतं असेल तर अंतरंग शुद्ध करणं. आणि म्हणून आजची पूजा, लक्ष्मी पूजा जी आहे ती बाह्य लक्ष्मी नाही तर आतमध्ये जी कुंडलिनी शक्ती आहे, आतमध्ये व्यवहार जो अंतर्गत व्यवहार चालू आहे त्या सगळ्या व्यवहाराला कुंडलिनी अत्यंत आवश्यक आहे. बरेच लोक आता अलीकडे तर ब्लड प्रेशरच्या माध्यमातून अमुक झालं ते तमुक झालं अशा अनेक प्रकारची चर्चा आपण करतो. या सगळ्यामध्ये तुम्हाला शर्करा होण्याची गोष्ट असू दे, रक्तदाब वाढण्याची किंवा कमी होण्याची अवस्था असू दे, कोणत्याही इंद्रियांचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा या सगळ्या इंद्रियांना आत्म्याचा संबंध जोपर्यंत येत नाही तोपर्यंत ही सर्व इंद्रिय व्यर्थ आहेत. डोळे असून दिसत नाही हा आंधळ्याचा परिणाम आहे. कान असून ऐकायला येत नाही हा बहिऱ्या व्यक्तीचा परिणाम आहे. आत्मा आहे, जीव आहे, परंतु त्या जीवाने ज्या ज्या इंद्रियांना आपली शक्ती द्यायचं ठरवलं होतं त्याच इंद्रियांना तो देतो, इतर इंद्रियांना ते मिळत नाही. आणि म्हणून त्या इंद्रियाचं कार्य कायमस्वरूपी बंद झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. तीच अवस्था आपली आहे. जसं आपल्या आत्म्याने किंवा ज्याला जीव असं तुम्ही म्हणता आहात त्या जीवाने त्या इंद्रियांना जी शक्ती देणं आवश्यक होतं ती दिली नाही, म्हणून आंधळ्याला दिसत नाही, बहिऱ्याला ऐकायला येत नाही, पांगळ्याला चालता येत नाही वगैरे गोष्टी आपण पाहतो. जी अवस्था आंधळे पांगळे बहिरेची अवस्था आहे तीच अवस्था अंतरंगाच्या दृष्टीने तुमची आमची सर्वांची आहे. आम्हाला कधी असं वाटलं का की बाबा नाही, मला एकदा माझं आत्मचिंतन करायचंय,
माझा आत्मा कुठे कुठे भटकत गेला होता, मला बघायचंय. अनेक लोकांच्या, संतांच्या, महंतांच्या कथा आपण ऐकतो, त्यावेळेला ते सांगतात, साईबाबा असं म्हटले, अमुक महाराज तसं म्हटले, मन्मथ स्वामींनी असं सांगितलं, मन्मथ स्वामींच्या ग्रंथात असं आहे, रामदासांच्या ग्रंथात तसं आहे, ज्ञानदेवानी तसं सांगितलं. या गोष्टी आपण ऐकतोय, वाचतोय, परंतु त्यांनी जो अनुभव घेतलाय तो आम्ही प्रत्यक्ष घेतो का? नाही. लक्षात ठेवा, असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय, हे जे म्हटलेलं आहे, आपण दिवाळीची बोलतोय म्हणून मी अर्धा श्लोक सांगतोय आपणाला. तमसो मा ज्योतिर्गमय, अंधारातून प्रकाशाकडे असं म्हटलेलं आहे. हा प्रकाश कुठे येणार? अचानक लाईट गेली की जनरेटर लावायचा, जनरेटर गेला तर दिव्यावर आपण आनंद मानायचा, दिव्याला तेल पाहिजे, सगळ्या गोष्टी पाहिजेत. आंधळ्याला दिसत नाही का? आंधळा व्यवस्थित ज्या ठिकाणी त्याला जायचं आहे त्या ठिकाणी तो व्यवस्थित जातो. आजच्या काठ्या आपण पाहतोय, वेगवेगळ्या प्रकारची भौतिक अशा प्रकारची आयुध आपण पाहतोय, परंतु प्रत्यक्ष हा जो थोडासा काळ मागे आपण जाऊया, 100, 200, 1000 वर्षे पाठीमागे, 1000 वर्षापूर्वी आंधळा नव्हता का? अहो आंधळा होता. त्यामुळे तर आपल्याला महाभारत वाचायला ऐकायला मिळत आहे. म्हणजे आंधळी माणसं त्या वेळेला पण होती, पण तरी देखील एक आंधळा पूर्ण राज्य चालवत होता. ठीक आहे, तो चर्मचक्षुने आंधळा होता पण राज्य व्यवस्थित चालवत होता. फक्त मुलाबद्दल आंधळा झाला म्हणून त्याला आपला परिवार संपवावा लागला, राज्य दुसऱ्याला द्यावं लागलं, असं चित्र आपण पाहतो. तीच अवस्था आपण सुद्धा इतके आंधळे झालेलो आहोत, इतके आंधळे झालेलो आहोत की फक्त कांता, पुत्र, वित्त, देह, प्रपंच हाच आम्ही विचार करतो आहे. आमच्या आत्म्याचा आणि परमात्म्याचा विचार आम्ही पूर्णतः विसरून गेलेलो आहे. आमचा नातू पंतू आमच्याकडे आला तर आम्ही लोकांना आनंदाने सांगतो, आमचा पंतू आहे, आमच्या मुलीच्या किंवा मुलाच्या अमक्या तमक्याचा आहे. अगदी लांबच्या नात्यातली कुणीतरी व्यक्ती आली तरी हा आमच्या मेहुण्याचा आहे, हा आमच्या मेहुणीचा आहे, हा आमच्या बहिणीचा आहे, हा आमच्या काकाच्या अमक्या तमक्याचा आहे. कुठलं तरी नातं जोडून आपण मानवतेची जी संबंध आहेत ते जास्तीत जास्त दृढ करण्याचा प्रयत्न करत असतो. आणि हे सांगत असताना सुद्धा एखादा मद्यपी असेल, एखादा रोगी असेल, एखाद्या भांडखोर असेल तर त्याचं नातं सांगायला पण जात नाहीये. एखादा कोणीतरी मोठा अधिकारी झाला, अध्यक्ष झाला, चेअरमन झाला, मंत्री झाला किंवा आमदार झाला, खासदार झाला, जिल्हा परिषद सदस्य झाला, साधा ग्रामपंचायतीचा सदस्य जरी झाला तरी त्याचं आपण कौतुकाने माहिती सांगतो, ते माहित आहे का त्या गावचं अमुक अमुक, तो आमचा नातेवाईक आहे. अशा प्रकारे आपण नातं जोडतोय. पण ही सगळी 5 वर्षाची किंवा फार फार तर 10-20 वर्षाची परंपरा आपल्याला पाहायला मिळते. पण आत्म्याचा आणि परमात्म्याचा कितीतरी जुना संबंध आहे, मात्र तो संबंध आपण विसरलेलो आहोत. आणि म्हणून आमच्या पूर्वजांनी अमावस्येच्या अंधारामध्ये, अमावस्येला भरपूर तारा असतात नाही का, चांदण्या भरपूर असतात, पण पौर्णिमेच्या चंद्रासारखा प्रकाश बघायला मिळत नाही. तसं आपणाला हे कांता, पुत्र, वित्त, देह, प्रपंच सगळ्या गोष्टी आहेत, काय नाही असं नाही, सोनं नाणं सगळ्या गोष्टी आपल्याकडे आहेत. अमेरिकेला काय कमी आहे हो? भारताला तरी कुठे काय कमी आहे हो? सगळ्या गोष्टी आपल्याकडे आहेत. असं असून सुद्धा आपण कुठेतरी अडून पडतोय. मात्र ज्या वेळेला आत्म्याचा आणि परमात्म्याचा विचार करण्याची वेळ येईल त्यावेळेला मात्र हे विश्वची माझे घर असं म्हणणारे संत आपणाला बघायला मिळतात. वाढो लोकी सदाचार, सद्विद्येचा वडीमार, हो सर्वत्र साचार, हाची प्रसाद आवडे. त्यांना हा प्रसाद आवडतो. आपणाला प्रसाद म्हणलं की शिरा लागतो, लाडू लागतो, पेढे लागतात, किंवा आता दिवाळी म्हटलं की करंजा बिरंजा, या सगळ्या गोष्टीमध्ये आपण गुंतून राहतो. आत्म्याला यातलं काय मिळतं? सर्वांनाच माहित आहे, जीव घासाचा आणि देव वासाचा, सगळ्यांनाच माहित आहे. म्हणजे देव जर वासाचा असेल तर तो वास कुणी झाकून ठेवू शकत नाही. लक्षात ठेवा, जसं वास झाकता येत नाही तसं परमात्मा सुद्धा मरत नाही, तो कायम आहे. मात्र अमर असून सुद्धा आम्ही त्याचं चिंतनच करत नाही. जिवंत माणसाला हाक मारतात, कुठेतरी तुम्ही मयत झालेल्या व्यक्तीकडे गेला तर
काय झालं, कुठे गेलो वगैरे वगैरे म्हणतात. कुठे गेलं होते, भिंतीला तर टेकून ठेवलेलं असतंय, मग इकडे गेलं आणि तिकडे गेलं म्हणायचं काय कारण आहे? तरी सुद्धा आपण अशी परिस्थिती पाहतो की त्यांच्या जीवनामध्ये किंवा प्रत्येक व्यक्तीमध्ये फक्त भौतिक गोष्टीबद्दलचं प्रेम आहे. ते प्रेम जरी असलं तरी ते तात्पुरतं आहे, क्षणिक आहे. शाश्वत सुख ज्याला आपण म्हणू, शाश्वत आनंद ज्याला म्हणू किंवा शाश्वत लक्ष्मी ज्याला म्हणू, ते म्हणजे आत्मचैतन्य आहे. आणि म्हणून त्या आत्मचैतन्याला पाहण्यासाठी आपण हे दिवे लावत असतो. अमावस्येला ज्याप्रमाणे सूर्य, चंद्र, तारे सगळे एका दिशेला असतात आणि एका दिशेला असतील तर म्हणजे एका बाजूला असेल, लक्षात ठेवा, घरात एकी असेल, गावात एकी असेल, जिल्ह्यात तालुक्यात एकी असेल, देशात एकी असेल, तर किती मोठा आनंद होतो. हे चित्र आपण अनेक वेळा पाहिलेलं आहे. सत्ता कुणाची असू दे, जेव्हा जेव्हा काँग्रेस होती किंवा काँग्रेसच्या सहकार्याने इतर पक्षांचे सुद्धा पंतप्रधान झाले, पण त्यांच्या कालावधीमध्ये जेव्हा केव्हा देशावर कुठलंही संकट आलं त्यावेळेला आपण लक्षात घेतो की विरोधी पक्ष सुद्धा एकत्रित आला. तर काल परवाच्या गोष्टी सुद्धा सिंदूरच्या वेळेला किंवा जो आतंकी हल्ला झाला त्यावेळेला, नक्षलवाद्यांचे हल्ले होतात त्यावेळेला सुद्धा आम्ही सगळे विरोधी पक्ष वगैरे सगळे एकत्र येत असतात आणि जो काही निर्णय घ्यायचा तो सर्वांनी मिळून घेऊया असं ठरवत असतात. हेच सगळ्यात महत्वाचं आहे. त्याचप्रमाणे एकादशी करणारे लोक सारखं सारखं सांगत असतात की 10 इंद्रिय आणि मन एकत्र करणं आणि सर्वांनी मिळून परमेश्वराला शोधण्याचा प्रयत्न करणं, याला एकादशी असं म्हणतात. द्वादशी किंवा त्रयोदशी, चतुर्दशी करणारे लोक आहेत ते सुद्धा दशेंद्रिय आहेत, त्याच्याबरोबर मन, बुद्धी, चित्त हे सुद्धा एकत्र केलं पाहिजे. मन, बुद्धी, चित्त हे तिन्ही एकत्र झाले की 14 होतात आणि 14 म्हणजे शिवरात्री. रात्र वैर्याची आहे असं म्हटलं जातं, पण तीच रात्र शिवरात्री आहे, कल्याणकारी रात्र आहे असं म्हणजे कल्याण स्वरूपी, कल्याणी रमण, नामही कल्याणप्रद ज्याचे असं त्याचं वर्णन केलेलं आहे. सर्व प्रकारच्या दुःखाचा परिहार करणारा त्याला मृत्युंजय, आशुतोष अशी अनेक वेगवेगळी नावं दिलेली आहेत. त्या त्या संप्रदायानुसार गणपतीला सुद्धा अनंत म्हटलेलं आहे, श्री विष्णूंना सुद्धा अनंत म्हटलेलं आहे, शिवाला सुद्धा अनंत म्हटलेलं आहे, देवीला सुद्धा अनंती असं म्हटलेलं आहे आणि अग्नीला देखील अनंती, अनंत किंबहुना अग्नीचं नाव घेत असताना अन्नी असं म्हटलेलं आहे. या सगळ्यांच्या विशाल नावामध्येच आपणाला त्या विशिष्ट चैतन्याचा, आत्मचैतन्याचा किंवा शाश्वत चैतन्याचा स्पर्श व्हावा. त्याचं आपण आपल्या एखाद्या मुलाचं नाव घेतलं की लगेच आपल्या लक्षात येतं, हा हे नाव घेतल्याबरोबर कोण आहे, तो काळा आहे की गोरा आहे, उंच आहे की ठुपका आहे, जाड आहे की पातळ आहे, हडकुळ आहे की आणखी धिप्पाड आहे किंवा योग्य यष्टी आहे, हे सगळ्या गोष्टी आपल्या लगेच लक्षात येत असतात. नामस्मरे त्याच्या रूप लागे पाठी असं म्हटलेलं आहे. नामस्मरण केल्याबरोबर त्याचे रूप आपणाला कळत असतात. वेगवेगळ्या देवदेवता आम्हाला पहिल्यांदा आम्ही पाहिल्याच नाहीत, पण आता आम्ही पाहतो आहे. ज्या कोणी पहिल्यांदा पाहिलं असेल काय सांगतात की गणपतीला हे हत्तीचं तोंड नव्हतं, तो सुंदर गोंडस अशा प्रकारचा बाळ होता. आता ते गोंडस बाळ आम्हाला कसं बघायला मिळणार आहे? ते फक्त पार्वतीने आणि शंकरानेच पाहिलं होतं, आम्हाला कधी बघायला मिळालंच नाही. त्यानंतरचे जे रूप आहे ते रूप ज्यांना दिसलं त्यांनी त्या पद्धतीने गणपतीची आकृती केली. मारुतीच्या बाबतीत तीच अवस्था. कुठलीही मूर्ती आपल्या नजरेसमोर घ्या किंवा आपलं बाळ घरातलं, त्या बाळाला आपण जरी ठरवलेलं असलं की नाही आता बायको पण गोरी आहे, नवरा पण गोरा आहे, आता त्याला बाळ गोरच होणार, पण तुम्हाला असं पाहायला मिळतं की नवरा बायको गोरे असून सुद्धा त्यांच्या पोटी जन्माला येणारी लेकरं काळी असतात. नवरा बायको काळे असतात, लेकरं गोरे असतात. त्यांना रंग कुठला द्यायचा, त्यांना रूप कुठलं द्यायचं, त्यांचा आचार विचार कसा ठेवायचा, हे सगळं ईश्वराने ठरवलेलं आहे. ते त्या पद्धतीने करतील. तुम्ही फक्त त्याला उजाळा द्यायचा आहे. तो जर भांडखोर दिसत असेल तर भांडू नको असं सांगितलं पाहिजे.
शिवराळ स्वभाव असेल तर शिवी देऊ नको. शिवी दिल्यानंतर तो ऐकला सहज तर ठीक आहे, वाटल्यास शिक्षा करून का असेना आपण त्याच्यामध्ये सुधारणा करण्याचा प्रयत्न करत असतो. तसंच बहिणाबाई सरळ सरळ म्हणतात मन वढाय वढाय. मन वढाळ आहे. कसं आहे तर गवत खायचं सोडतंय आणि शेतातले पीक आहे त्या पिकावरच त्याचं तोंड जातं. तीच अवस्था आपली सुद्धा आहे. परमात्म्याने माणसाला जन्माला घातलं की तू तुझ्या बुद्धीचा वापर कर आणि जितका जास्तीत जास्त लवकरात लवकर मला शोधून माझ्याजवळ येशील असा प्रयत्न कर. पण आपण तसं केलंच नाही. उलट कांता पुत्र वित्त देह प्रपंच याच्यामध्येच गुंतून राहिलेलो आहोत. जे शेतकरी आहेत दुःखी आहेत, कष्टी आहेत. म्हणून शेतकऱ्याचा मुलगा मी शेतकरी होणार म्हणत नाही, पण वकील, डॉक्टर, व्यापारी जे कोणी आहेत त्यांना मात्र असं वाटतंय एक दुकान नाही 2 दुकानं झाली पाहिजेत, 2चे 4 झाले पाहिजेत. एक दवाखाना नाही, एकाचे 4 दवाखाने झाले पाहिजेत. प्रत्येकाला त्या ज्याच्यामध्ये नफा आहे, फायदा आहे त्याची मात्र सर्वांनाच आवड निर्माण होऊ लागली. मला पाहिजे, मला पाहिजे किंवा आणखी जास्त झालं पाहिजे. व्यक्तीला आता आपल्या कुटुंब नियोजनाचा विषय आलेला आहे, पण हा फक्त हिंदूंसाठी आहे. अजून ख्रिश्चनांनी तशा प्रकारचा विचार केला नाही, मुस्लिमांनी तशा प्रकारचा विचार केलेला नाही. आणि ज्यांना आपण बुद्ध समाज म्हणतो, आपल्या जवळपासच राहणारी मंडळी आहेत, झोपडपट्टीत राहणारे अनेक लोक आहेत, गरीब वगैरे, ह्यांनी कुठे कुटुंब नियोजनाचा विचार केलेला आहे. त्यांच्या घरात कितीतरी लेकरं जन्माला आल्याचं चित्र आपण पाहतोय. गंमत अशी आहे की ज्याला शेतीवाडी सांभाळण्याची अवस्था आहे त्यांच्या घरात कुटुंब नियोजन, आणि ज्यांना घरदार काहीच नाही ते मात्र 4-4, 5-5, 10-10 पोरं जन्माला घालताना दिसतात. अशी परिस्थिती आहे. या सगळ्याचा विचार करता आपण आपल्या परिवाराचा विचार आपल्या हातात ठेवून उपयोग नाहीये. ते देवाची एक गोष्ट आहे. फक्त मला देवाला शोधायचं आहे, मला देवाशी एकरूप व्हायचं आहे, हा भाव आपल्या लक्षात असला पाहिजे. आजचं लक्ष्मीपूजन हे अशाच प्रकारे आहे. लक्ष आणि मी किंवा माझं लक्ष कुठं आहे इकडे आपण पाहिलं पाहिजे. माझं लक्ष काय आहे तर जीवा शिवाची जडली समाधी, विठला प्रपंच विठ्ठली उपाधी. आम्हाला ही अवस्था प्राप्त करून घ्यायची आहे. आणि म्हणून मनुष्य जन्माला आलो. 84 लक्ष योनी, प्रत्येक योनीत जे जे काय भोग भोगायचे होते त्या सगळ्यासाठी वेगवेगळ्या योनीमध्ये आपण गेलेलो आहे. रक्त प्यायचो तो डास झालेलो आहे, वाघ झालेलो आहे, काय मांस मच्छी काय खायचं होतं ते खाण्यासाठी त्या त्या वेगवेगळ्या जन्मामध्ये आपण गेलो. आता मनुष्य जन्म एवढ्यासाठी आहे की इथं शुद्ध राहायचं. अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, दया, क्षमा, दान, पूजा, जप आणि ध्यान या 10 गोष्टी करायच्या आहेत. आणि या 10 गोष्टी करण्याकरता देवाने आपल्याला 10 इंद्रिय दिलेली आहेत. या 10 इंद्रियाच्या माध्यमातून आपण या सगळ्यावरती विजय मिळवत पुढे जायचं आहे. आणि ज्या दिवशी तुम्ही याच्यामध्ये यशस्वी होता त्यावेळेला मात्र तुम्हाला जो MBBS झालेला आहे त्याला डॉक्टर म्हणणारच आहेत. ज्यांनी व्यवस्थित रीतीने वाणिज्य व्यवस्था केलेली आहे तो निश्चितपणे कुठल्या तरी बँकेत किंवा इतरत्र नोकरीला लागू शकणार आहे. तसं सगळे जन्म घेऊन घेऊन मनुष्य जन्माला आलेले आम्ही आहोत. आता आमचं लक्ष एकच आहे, शिवाचं आणि जीवाचं. मी जिथून आलो तिथे मला परत जायचं आहे. आणि त्यासाठी मला या भौतिक गोष्टी विसरून फक्त आध्यात्मिक आत्म्याचाच विचार करायचा, हा आपला सगळ्यात महत्वाचा विचार इथं आहे. आणि म्हणून आपण कुठल्याही प्रकारच्या ऐहिक सुख उपभोगाकडे जाता कामा नये. उद्या आपण बलिप्रतिपदा साजरी करणार आहोत. बळीराजाचा जो त्याग आहे, बळीराजाने एवढ्या तरुण वयामध्ये दाखवलेलं दातृत्व आहे त्याबद्दल त्यांच्या आईला सुद्धा आनंद होतो. ही कथा आपल्याला माहित आहे. आणि म्हणून आजची लक्ष्मी पूजन आहे हे आपण या भौतिक गोष्टीचं तर कराच. सोनं पाहिजे, पैसे पाहिजे, सगळ्या गोष्टी पाहिजेत. ज्यांची गाडी आहे त्यांनी गाडीची पूजा केली, कुणाची सायकल असेल, मोटरसायकल असेल, कुणाची 4 चाकी, कुणाचे मोठे मोठ्या 12-12 चाकी गाड्या आहेत. ज्यांच्याकडे जे आहे त्याची त्यांनी पूजा केली. मोठमोठे उद्योजक आहेत त्यांनी आपल्या हेलिकॉप्टरची पूजा केली. छोटे विमानवाले काही मंडळ आहेत त्यांनी ज्यांच्याकडे जे आहे ते केलं. आमच्या सरकारच्या ज्या गोष्टी आहेत
त्याची पण वेगवेगळ्या लोकांनी पूजा केली. कुणी यंत्राची पूजा केली, कुणी शस्त्रास्त्राची, सगळ्या दृष्टीने आपण आपल्या आपल्या प्रकारची पूजा केली. भौतिक गोष्टीची पूजा आपण केली, मात्र आध्यात्मिक गोष्टीचं पूजन सुद्धा झालं पाहिजे. आणि ते केवळ आणि केवळ आत्मचिंतनाने शक्य होतं, नामस्मरणाने शक्य होतं. म्हणूनच पहिल्यांदा पूजा, नंतर जप आणि सर्वात शेवटी ध्यान असं सांगितलेलं आहे. बाजारात गेल्यानंतर एखादी वस्तू विसरलो तर घरी आलेल्या आईने किंवा ज्यांनी कोणी काम सांगितलेलं आहे त्यांनी विचारलं, ते अमुक आणलंस का? माझ्या ध्यानात राहिलं नाही, असं होतं. लक्षात ठेवा, आपला सगळ्यात महत्वाचा आणि 10वा विषय आहे ध्यानम. सुरुवातीला अहिंसा, नंतर सत्य, अस्तेय, या मार्गाने आपण प्रवास करतोय. आणि सर्वात शेवटचा मार्ग आहे तो म्हणजे ध्यान. मला ध्यान असलं पाहिजे, माझ्या कायमस्वरूपी लक्षात राहिलं पाहिजे की मी हे सगळं फिरत फिरत कुठून आलेलो आहे. जिथून आलेलो आहोत त्याचं नाव आहे आत्मचैतन्य. त्यालाच कुणी देव म्हणतात, कुणी देवता म्हणतात, जे काही असेल ते. परंतु हे जे आत्मचैतन्य आहे त्या चैतन्याचा आणि आमच्या अंतरंगामध्ये असलेल्या एका विशिष्ट तत्वाला जागृत करणं, त्याच्यामध्ये आम्हाला ते पाहणं. मन्मथ स्वामी तर काय म्हणतात, मसूर पाय छिद्रा भितरी, मस्तकावरतीच ते बघा म्हणतात, सहस्रारामध्येच तुम्हाला हे दिसेल, असं त्यांचं म्हणणं आहे. काही लोक भ्रुकुटीमध्ये पहा असं सांगतात, काही लोक हृदयाजवळ अनुहत ध्वनी वाजनी सिद्धींनी देवलिंग गुरुपदी अनुसरला तयाच्या वरद हस्ते तरला, असं म्हणतात. म्हणजे अनुहत हृदयामध्ये आपल्याला त्याला पहा, असं काही लोकांनी सांगितलेलं आहे. संत तर म्हणे महादेव किंकर, जवळी राहे निरंतर माझे हृदय भुवन, करा आपुले सिंहासन, असं म्हटलेलं आहे. पण दुर्दैवाने आता आपल्या सगळ्यांच्या हृदयामध्ये कांता, पुत्र, वित्त, गाड्या, माड्या, साड्या सगळं काही घुसल्यामुळे त्या हृदयाला छिद्रच पडायला लागलेले. जसं प्लास्टिकच्या पिशवीमध्ये खिळेमुळे टाकले की ते व्यवस्थित राहणार नाही. प्लास्टिकच्या पिशवीमध्ये हलके फुलं बिलं एवढ्याच वस्तू असल्या पाहिजेत, बाकीच्या गोष्टी काय कामाच्या. पण दुर्दैवाने आपली इतकी प्रगती होत गेली की आता मात्र आपणाला औषध देऊन सुद्धा आपल्या हृदयामध्ये देवाचं नाव येत नाही. देव आपणाला हृदयात राहत नाही. हृदयामध्ये आमच्या राहतंय ते फक्त आणि फक्त कांता, पुत्र, वित्त, देह आणि प्रपंच. या पलीकडे आपण जायला तयार नाही. ते जावं म्हणून हे लक्ष्मीपूजन आहे. दिव्यांची ओळ करायची, दिव्यांची पूजा करायची आहे, हे एकच कारण आहे. इतके दिवे लावा की या दिव्यामध्ये तुम्हाला त्या परमात्म्याचं सूर्यकोटी समप्रभा असं म्हटलंय. देवाचं वर्णन करत असताना कोटी कोटी सूर्यांचं जेवढे ते किंवा प्रकाश असेल तेवढा आहे. आणि आत्मा केवढा आहे तर सहस्रांश अधिक, म्हणजे त्याच्यापेक्षा 1000 पटीने जास्त, देवापेक्षा सुद्धा जास्त. बघा, तुमचा फोटो असतो आणि तुम्ही प्रत्यक्ष तुम्हाला पाहताना जेवढी जाणीव होत नाही तेवढी त्या फोटो मध्ये होते. आता फोटो सुद्धा बंद झाले, ते आता तुमच्या आधार कार्डावर येतात. किती छोटा फोटो आहे तो, तुमचा करंगळी जरी त्याच्यावर ठेवली तरी फोटो झाकून जातो, एवढा छोटा आहे. परंतु तो फोटो तुमची पूर्णतः ओळख करून देतो. तसंच या एवढ्या मोठ्या शरीरामध्ये तत् तिष्ठ दशांगुलम असं म्हटलेलं आहे. तो 10 अंगुले बसलेला आहे आणि तो 10 अंगुले बसलेला सुद्धा शेवटी निमिष मात्र, लगेच काय सांगता येत नाही. त्याच्या मनात कधी येईल आणि कधी जाईल अशी परिस्थिती आहे. कोण दिवस येईल कैसा, नाही देहाचा भरवसा, असं म्हटलेलं आहे. तेव्हा या देहामध्ये वास करत असलेल्या त्या परमात्म्याला पाहावं, यासाठी आपण लक्ष आणि माझं लक्ष तिकडे गेलं पाहिजे. या पद्धतीने आजचे लक्ष्मीपूजन आपण केलं पाहिजे. आणि भौतिक दृष्टीने विचार करत असताना मग लक्ष्मीचा सुंदर फोटो, त्याला वेगवेगळे फुलं, हार, गजरे वगैरे अंतर लावून किंवा वेगवेगळ्या प्रकारचे, काही लोकांकडे चांदीच्या, सोन्याच्या सुद्धा लक्ष्मी आहेत आणि त्याची पूजा चालू झालेली आहे. हरकत नाहीये, त्याहीपेक्षा जास्त आपल्याकडे असं नुसती चांदीचीच नको तर तिला रत्नजडीत पण आपण केली पाहिजे. हे तर भौतिक वैभव तर आपल्याकडे असलं पाहिजे. परंतु या सगळ्या वैभवामध्ये सुद्धा वेगवेगळ्या राजे लोकांच्या कथा आपण पाहतो. त्यावेळेला परीक्षित राजा
मी मरणार म्हणून भीती पाळतो आणि नंतर आपल्याला पाहायला मिळतं की तो ज्या वेळेला प्रत्यक्ष बोरातून नाग प्रकट होतो तेव्हा म्हणतो आता मला माहित झालेलं आहे मी मरणार नाहीये, कारण मी आत्मा आहे. मी आजपर्यंत शरीर आहे समजत होतो म्हणून मला तसं होत होतं. जनक राजा किंवा आणखी वेगवेगळे अनेक राजे आहेत. एका बाजूला पायाला चंदन लावताना दिसतात तर दुसरा पाय अग्नीमध्ये ठेवलेला. अशी परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते. हे उच्च तऱ्हेचे उच्च क्षेत्रामध्ये गेलेले हे संत महात्मे सत्पुरुष राजे लोक आपल्याला पाहायला मिळतात. गौतम बुद्ध असू दे, महावीर असू दे, हे पण राजेच होते. त्यांनी युद्ध केलं. युद्ध केल्यानंतर मग ते बुद्ध झाले की त्यांच्या लक्षात आलं मी एवढं सगळं केलं, काय केलं, हे कलिंगचं सगळं राज्य निघून गेलं, आता काय उपयोग आहे त्याचा, एवढं सगळं मी कशासाठी केलं. मग मात्र इतके लोक मेल्यानंतर आपल्या लक्षात येतं. आजची तीच परिस्थिती आहे. आपल्या आजूबाजूला अनेक लोक आहेत, अनेक देश आहेत. अमेरिका असू दे, इराण, इराक असू दे, आता कितीतरी देशामध्ये युद्ध पाहायला मिळत आहे. अफगाणिस्तानमध्ये सुद्धा आपण युद्ध पाहिलं. पण त्याच अफगाणिस्तानने आता मात्र भारताला त्या ठिकाणी आश्रयस्थान दिलेलं आहे की तुम्ही जे म्हणताय तेच बरोबर आहे. केवळ स्पर्धा करून आपणाला तिथे सत्ता मिळवता येत नाही, तर प्रेमाने सगळं काही जिंकता येतं. आज एक 4 महिन्यापूर्वीचं अफगाणिस्तान आणि आजच्या अफगाणिस्तानाकडे आपण पाहिलं तर जे परिवर्तन झालेलं आहे ती खऱ्या अर्थाने दिवाळी आहे, ती खऱ्या अर्थाने लक्ष्मीची पूजा आहे. हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आणि म्हणून आज सर्वांच्याच लक्षात आलेलं आहे की या सगळ्या नश्वर वस्तूच्या पाठीमागे न लागता आत्मचैतन्य जागृत ठेवलं पाहिजे आणि नश्वर वस्तूंचा उपभोग घेतला पाहिजे. चमचा वस्तू गरम आहे म्हणून घ्यायची आहे, पण चमचा खायचा नाहीये, पदार्थ खायचे आहेत. तसंच शरीराचा उपयोग आपण या भौतिक गोष्टीच्या उपभोगासाठी करायचा आहे, पण आत्मा परमात्म्याशी जोडायचा आहे. आणि तशा प्रकारे आत्मचैतन्य जोडण्याची दृष्टी आपल्यामध्ये यावी, ते ज्ञान आपल्याला व्हावं. म्हणून जसं अंधारामध्ये एखादी वस्तू दिसत नाही तिला पाहिली पाहिजे म्हणून दिवे लावायचे. बरेच लोक म्हणतात हे काय, कशासाठी इतके दिवे लावत असतील, कशासाठी तेल वाया घालवत असतील, कशाला इतके माती करत असतील. पण तुम्हाला माहित आहे की पैलवान मजबूत व्हायचा असेल तर त्यांनी जी माती टाकलेली असते ना त्या मातीमध्ये भरपूर तेल ओततात आणि मग ती तेलाची तांबुळलेली माती जेव्हा याच्या शरीराला लागते तेव्हा त्या पैलवानामध्ये एक वेगळी शक्ती निर्माण होत असते. त्याचप्रमाणे आपल्या आत्म्याची शक्ती वाढवण्याकरता मातीचे दिवे, कापसाची वात आणि त्यामध्ये तेल किंवा तूप घालून आपणाला आत्मरूप वाढवण्यासाठी, आत्म्याचं रूप वाढवण्यासाठी, पैलवानाला ज्याप्रमाणे खुराकाची गरज आहे तसं आपल्या आत्म्याला सुद्धा खुराकाची गरज आहे. आणि त्याला दुसरा तिसरा कुठला खुराक चालत नाही. त्याच्यासाठी एकच खुराक आहे, तो म्हणजे ज्योती, दीप, दिवा, स्वप्रकाश महादेव. बघा तिथे स्वप्रकाश असं म्हटलेलं आहे. आपल्या आत्म्याला वेगळ्या प्रकाशाची गरज नाही, आत स्वप्रकाश आहेच. स्वप्रकाश महादेव सर्वादस्ती मिरापह सबाह्य अभ्यंतरण, आत्मनाने बाहेर सबाह्य अभ्यंतरण ज्योतिर दीपोयम प्रतिग्रह्यताम असं म्हटलेलं आहे. त्या दिव्याला हे परमात्म्या तू ग्रहण कर. म्हणजे मी बाहेर मातीचा दिवा देतो हे आहेच, पण माझा आत्मदीप सुद्धा जागृत झाला पाहिजे आणि तो तुझ्या चरणी मला ओवाळता आला पाहिजे. आणि अशा प्रकारची ही दिवाळी आपण सर्वांनी अंतर्मुख होऊन सर्व जगाला सर्वे यत्र सुखीन संतु असं आपण म्हणतोय. त्यामुळे आम्हाला फक्त महाराष्ट्र, कर्नाटक, भारत आणि पाकिस्तान असा विचार करून चालणार नाही. या भूतलावरच्या त्याचबरोबर भूर्भुव स्वहा महाजन तपहा आणि तल वितल तलातल रसातल पाताळ या 15 लोकांमध्ये वावरत असलेल्या सर्व जीवात्म्यांसाठी, मग ते सरपटणारे प्राणी असतील, झाडावर राहणारे असतील, पाण्यात राहणारे असतील, या सर्वांना परमात्मे ज्याच्यापासून ते निर्माण झालेले आहेत त्याच्यापर्यंत ते पोहोचले पाहिजेत. त्यांचा प्रवास आनंदाचा व्हावा. शुभास्ते पंथान संतो असं म्हणून आपण त्यांना आनंदाने औक्षण करत असतो. तसंच आपल्या आत्म्याचं औक्षण आणि
परमात्म्याचं औक्षण म्हणजेच भारतीय सणामध्ये असलेली ही दीपावली आहे. सगळ्यात महत्वाचं गुढीपाडवा असू दे, कोणतीही गोष्ट असू दे, आमच्याकडे 2 निरांजनं लावली जातात. एक जीवाचं आणि दुसरं शिवाचं म्हणून असतं. एकामध्ये आम्हाला प्रपंचामध्ये तर दुसऱ्या मध्ये आम्हाला परमार्थामध्ये आनंद प्राप्त व्हावा, रस्ता दिसावा म्हणून. ज्याप्रमाणे अंधारामध्ये आपण विजेरी घेऊन पुढे जात असतो, तसंच अज्ञान रूपी अंधकार कायमस्वरूपी आपल्या जवळ आहे, तो दूर व्हावा याच्यासाठी 2 आरतीपासून ते लाखो आरत्या लावेपर्यंत, आता गिनीज बुकात सुद्धा नोंद होईल अशी फक्त 2च वर्षामध्ये आपणाला अयोध्येमधल्या दीपोत्सवाने संपूर्ण जगाला एक वेगळ्या प्रकारची दृष्टी देण्याचा प्रयत्न केला. अफगाणिस्तानमध्ये जर परस्पराबद्दल प्रेम निर्माण होत असेल तर सर्वांनीच लक्षात ठेवलं पाहिजे की अल्पावधीच आलेला आहे. थोड्याच काळामध्ये जितकी युद्ध आहेत ती सगळी युद्ध थांबतील आणि पुन्हा एकदा लोक एकमेकाला आनंदाने पाहण्याचा प्रयत्न करतील. तशा प्रकारचा सार्वजनिकतेचा आनंद, संपूर्ण जग माझच आहे अशा प्रकारची भावना 700 वर्षापूर्वी ज्ञानदेवानी म्हटलं होतं, हे विश्वची माझे घर. पण आता मात्र खऱ्या अर्थाने ते शब्द साकार होऊ लागलेले आहेत. जे शब्द सृष्टीचे ईश्वर, सबरा भरित अगोचर, निर्लेप मंगल साचार, परम वंद्य जे, असं मन्मथ माऊली म्हणतात. आणि तशाच प्रकारे ते शब्द परमवंद्य आहेत. आमचा आत्मा परमवंद्य आहे आणि परमात्मा तर वंद्य आहेच. परमात्म्यामुळे तर हे सर्व जग निर्माण झालेलं आहे. फक्त आम्ही मायावश होऊन पाताळात गेलो किंवा कामनावश होऊन स्वर्गलोकात गेलो. आम्ही दोन्हीचाही उपभोग घेण्यासाठी मृत्यू लोकात आलो आणि दुर्दैवाने त्या परमात्म्याला विसरून चाललो. त्याची आम्हाला ओळख व्हावी, त्याची आम्हाला जाणीव व्हावी आणि त्याच्याकडे जाण्याची वाट दिसावी म्हणून आज आपण लाखो दिवे लावून हा उत्सव साजरा केला. या उत्सवाच्या निमित्ताने आणि जी काही धनसंपदा वगैरे आपण घेतलेली आहे त्या सर्वांच्या माध्यमातून ऐहिक पण आपणाला आनंद प्राप्त व्हावा आणि पारलौकिक सुद्धा आनंद प्राप्त व्हावा, तशी शक्ती, सन्मती, दयाघन पार्वती परमेश्वर सद्गुरु धारेश्वराने आपणा सर्वांस द्यावी अशा प्रकारची भावना व्यक्त करतो आणि हे वाक्पुष्प सद्गुरु चरणी समर्पित करतो. सद्गुरु धारेश्वर महाराज की जय. सद्गुरु मल्लिकार्जुन शिवाचार्य महाराज की जय. सद्गुरु रेवण सिद्ध शिवाचार्य महाराज की जय. सद्गुरु डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज की जय. सद्गुरु आदिराज बाबा शिवाचार्य महाराज की जय. सब संतों की जय. भारत माता की जय. गो माता की जय. शिवाचार्य महाराज की जय. हर हर महादेव.